नमस्कार मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत एक महत्त्वाची अपडेट KYC संदर्भात. तर मित्रहो, आता इथून पुढे जवळपास सर्वच राज्यांमध्ये सर्वच स्कीमांकरिता म्हणजे शासकीय योजना असतील, गव्हर्नमेंटच्या केंद्राच्या असो किंवा राज्याच्या असो, म्हणजे सांगायचं तात्पर्य झालं तर शेतकऱ्यांकरिता CM किसान, PM किसान, लाडक्या बहिणींकरिता सुद्धा, सोबतच तुमच्या गॅस कनेक्शनकरिता, स्वस्त धान्य दुकानदार जे असते ते स्वस्त धान्य लाभार्थी त्यांच्याकरिता सुद्धा, आणि जवळपास अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, नागरिकांचं नुकसान झालं, त्या सर्वांना सुद्धा ही KYCची अट शिथिल केलेली असताना सुद्धा वेळप्रसंगी आता KYC करणं आवश्यक बंधनकारक झालेलं आहे. परंतु अशा परिस्थितीमध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार या बांधकाम कामगारांना सुद्धा त्यांच्या MahaBOCW.in म्हणजे या महाराष्ट्र बांधकाम इमारत महामंडळ आहे यांच्याद्वारे ज्या सर्व काही योजना दिल्या जातात त्या सर्व योजनांचा लाभ घेण्याकरिता इथून पुढे आता त्यांना सुद्धा KYC बंधनकारक आहे, KYC मॅन्डेटरी आहे, KYC करावी लागेल. अशा फेक बातम्या प्रसारमाध्यमं म्हणजे तुमचं सोशल मीडियामधलं जे WhatsApp आहे ते असेल, त्याच्यानंतर Facebook असेल, त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे YouTube, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर खूप साऱ्या बांधकाम कामगारांना पाहावयास मिळालेलं आहे. त्यांना वैयक्तिकसुद्धा मेसेज मिळालेले आहेत. त्यानंतरच त्यांनी बऱ्याच वेळा ह्या 2 दिवसामध्ये विचारणा केली, तुमच्याकडे KYC होते का, तुम्ही करून देसाल का, KYC करावयाची आवश्यक आहे का, काही अपडेट असेल नसेल तर यावर व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ बनवण्याच्या नंतर सर्वदूर तो शेअर करा, जेणेकरून आम्हा सर्व बांधवांना, कामगार बांधवांना याद्वारे कळेल की काय सत्यता आहे आणि काय फेक नरेटिव्ह पसरवल्या जात आहे. तर याच्यावर MahaBOCW.in वर गेल्याच्या नंतर सुद्धा कळालं, आणि 2 दिवस अगोदरच MahaBOCW.in यांच्या माध्यमातून जे पत्र जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे की MahaBOCW म्हणजे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार यांच्याद्वारे कुठलाही असा शासन निर्णय या आठवड्याभरामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये निघालेला नाही. त्यांनी कोणता शासन निर्णय जारी केलेला नाही आहे ज्यामध्ये कुठे KYCचा उल्लेख आहे असं काहीच कुठे निदर्शनास आलेलं नाही. आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, अफवेंना बळी पडू नका. तुम्हाला ज्या बांधकाम कामगारांना काही योजना घ्यायच्या असतील, रिन्युअल करायचं असेल, नवीन नूतनीकरण करायचं असेल, नोंदणी करायची असेल तर त्यांनी थेट MahaBOCW.in वर जायचं आहे. स्वतः तिथे अपॉइंटमेंट करून, ऑनलाईन अर्ज करून, सारी कागदपत्रे अपलोड करून त्या MahaBOCW.in च्या वेबसाईटवरूनच महाराष्ट्र बांधकाम कामगारांना त्या योजनेचा सर्व लाभ घ्यायचा आहे. वेळप्रसंगी तुम्ही तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर त्यांचे जे कार्यालय आहेत त्या कार्यालयाशी सुद्धा संपर्क साधू शकता. कुठल्याही दलालाला, एजंटच्या माध्यमातून पैसे देऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, असं आवाहन महाराष्ट्र बांधकाम कामगार इमारत महामंडळ याच्याद्वारे करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तर मी सर्व महाराष्ट्र बांधकाम कामगारातील सर्व बांधवांना सांगू इच्छितो की आपणा सर्वांना कुठल्याही प्रकारची KYC करावयाची काही आवश्यकता नाही आहे, असं कुठे नमूद केलेलं नाही आहे. ज्या दिवशी जेव्हा कधी MahaBOCW.in च्या पोर्टलवर किंवा या महामंडळामार्फत तुम्हाला मॅन्डेटरी आवश्यक असेल KYC करण्यासंदर्भात, त्यांच्याद्वारे ऑफिशियली वेबसाईटवर सुद्धा दाखवण्यात येईल, शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात येईल, तसं पत्रकसुद्धा निघेल. त्यानंतर आवश्यक वाटलं तरच करावयाचे KYC. सध्या तरी असं काही कुठलं अपडेट आलेलं नाही आहे, त्यामुळे निश्चिंत राहा, कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका आणि कुठेच काही KYC करायची आवश्यकता नाही आहे. तर मित्र, आशा करतो की आपणा सर्वांनी विचारलेल्या शंकेबद्दल, प्रश्नाबद्दल उत्तर मिळालेलं असेल, आपलं समाधान झालेलं असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे ती आपणा सर्वांना उपयोगी ठरलीच असेल. तर मित्र, अशीच उपयोगी माहिती आपणा सर्वांपर्यंत मी वेळोवेळी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचं बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्वदूर महाराष्ट्र राज्यातील सर्वच बांधवांपर्यंत, महाराष्ट्र राज्यातील कामगार बांधवांपर्यंत ही माहिती, महत्त्वाची विश्वासार्ह माहिती पोहोचावी याकरिता माझ्या व्हिडिओला सुद्धा या सर्व बांधवांपर्यंत सर्वदूर शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद.